श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. नमस्कार भक्तांनो. पौष महिना म्हणजे पुण्य, तपश्चर्या आणि देवकृपेचा महिना. आणि पौष महिन्यात येणारा बुधवार हा श्री गणेशाला अत्यंत प्रिय मानला जातो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पौष बुधवार विशेष अशी एक सेवा जी केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, आर्थिक समस्या कमी होतात आणि मनशांती प्राप्त होते. तसेच श्री गणपती बाप्पांची कृपा घरात कायम राहते. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक गुप्त मंत्र सांगणार आहे. तर पौष महिना हा खूप खास महिना आहे, कारण या महिन्यामध्ये आपण सूर्यदेवतेची मनाभावनेने सेवा करीत असतो व पूजन करीत असतो. पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित असतो. तसेच पौष महिन्यामध्ये आपण जर काही छोटे छोटे उपाय सेवा जर गणपती बाप्पांची, देवाधिदेव महादेवांची, लक्ष्मीदेवींची केली तर नक्कीच त्याचे फळ हे 1000 पटीने आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे आपण पौष बुधवारचे महत्त्व व पौष बुधवारी आपण देवाधिदेव गणपती बाप्पांची कोणती सेवा करू शकतो त्याबद्दल माहिती जाणून घेऊ. तर पौष बुधवार शास्त्रानुसार पौष महिना हा सूर्यदेवाचा प्रिय महिना आहे. या महिन्यात बुधवार येणे म्हणजे बुद्धीचा कारक ग्रह बुध आणि विघ्नहर्ता गणपती यांचा संयोग आहे. तर या दिवशी केलेली छोटी सेवा देखील मोठे फळ देते. मी आधी तुम्हाला सांगितले आहे की पौष महिन्यामध्ये कोणती देखील सेवा तुम्ही केली तर त्याचे 1000 पटीने फळ हे तुम्हाला मिळत असते. तर सेवा करण्यापूर्वी तुम्हाला काय काय साहित्य लागेल त्याबद्दल जाणून घेऊ. तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे श्री गणेशांची मूर्ती किंवा फोटो, हिरवे दुर्वा म्हणजेच गवत, नसतील तर पानं, गूळ, तुपाचा दिवा आणि पाणी, लाल रंगाचे फूल. तर पौष बुधवार विशेष एक सेवा करण्याची मुख्य विधी आपण आता जाणून घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ असे कपडे परिधान करायचे आहेत. नंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला श्री गणपती बाप्पांसमोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत व त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. तर ही सेवा तुम्ही सकाळी संध्याकाळी देखील करू शकता. ही सेवा करत असताना तुम्हाला गणपती बाप्पांची मनापासून पूजा अर्चना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला डोळे बंद करून मन एकाग्र करून 21 वेळा ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा मंत्र जपत असताना मनामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील, जे काही अडथळे येत असतील व ज्या काही कारणासाठी तुम्ही ही सेवा करत आहात ती सेवा मनोमन म्हणायची आहे व ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जाप हा 21 वेळा करत राहायचा आहे. ही सेवा पूर्ण झाल्यावर आपल्याला थोडा वेळ शांत बसून गणपती बाप्पांचे ध्यान करायचे आहे. त्यानंतर त्यांना गूळ प्रसाद म्हणून आपण खायचा आहे. म्हणजे आपण जो प्रसाद गणपती बाप्पांच्या समोर ठेवला आहे तो प्रसाद आपल्याला गणपती बाप्पांचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश येत नसेल किंवा आयुष्यामध्ये खूप अडथळे आहेत, अडचणी आहेत असे वाटत असेल तर तुम्ही ही सेवा पौष महिन्यातील प्रत्येक बुधवारी करा. तुम्ही जर ही सेवा पौष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक बुधवारी केली तर नक्कीच तुमच्या अडचणी ह्या दूर होतील व तुम्हाला नक्कीच यश हे मिळेल. तर पौष बुधवारची सेवा केल्याने आपल्याला नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, बुद्धी आणि निर्णय क्षमता देखील वाढते. त्याचबरोबर आपले सर्व संकटांपासून गणपती बाप्पा हे संरक्षण करतात व ते आपले सर्व विघ्न हरतात. तर या दिवशी शक्य असल्यास तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन गुळदान करावे व मनोमन गणपती बाप्पांना प्रार्थना करावी. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या भक्त मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून की त्यांना देखील गणपती बाप्पांच्या या सेवेबद्दल माहिती मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.